मित्रांनो ग्रामर किती सोपं असतं हे तुम्हाला समजतं. राज्यसेवेमध्ये तरी विशेषतः 50 पैकी 25 मार्काला ग्रामर असतं हे लक्षात ठेवा. काही परीक्षेमध्ये 29 मार्काला सुद्धा आलेलं आहे, 2019 मध्ये आलेलं आहे. तर अशा प्रकारे जर तुम्ही ग्रामरचा अभ्यास केलात ना व्यवस्थित, तर तुम्हाला 25 पैकी कमीत कमी 23-24 तरी मार्क्स पडतील हे निश्चित, हे लक्षात ठेवा. आणि मग व्होकॅब्युलरीकडे जा. इव्हन प्रश्नपत्रिका सोडवताना सुद्धा मी नंतर समजावून देणार आहे, त्यासाठी एक खास लेक्चर देणार आहे. प्रश्नपत्रिका सोडवताना सुद्धा नेमकं काय करायचं असतं हेही तुम्हाला सांगणार आहे. असं चला आपण आता इथे व्होकॅब्युलरी बघूया. व्होकॅब्युलरी करत असताना इथे सुद्धा बघा, ज्या वेळेला सोपी व्होकॅब्युलरी दिली जाते त्यावेळेला पर्याय सुद्धा किती सोपे असतात ना हेही तुम्हाला समजेल. सगळ्यात पहिल्यांदा बघा, ग्रीस समबडीज पाम. बरोबर आहे मित्रांनो, तुम्हाला याचा अर्थ माहीत असो किंवा नसो, बघा काही वेळेला पेपर सेटर ज्या वेळेला त्याचा मूड असतो त्यावेळेला तो इतकी सोपी प्रश्नपत्रिका टाकतो. मी तुम्हाला बघा इडिओमॅटिक फ्रेजेसचं एक्सप्लेनेशन देताना यापूर्वीही तुम्हाला सांगितलेलं आहे की ज्या वेळेला इडिओमॅटिक फ्रेजेस दिलेले असतात त्यावेळेस सगळ्यात पहिल्यांदा एक महत्त्वाचं काय लक्षात ठेवायचं, तर दिलेली जी काही इडिओमॅटिक फ्रेज आहे, बरोबर आहे, त्याला समान असणारा जर अर्थ पर्यायामध्ये असेल तर तो आधी काढून टाकायचा. कळलं? आणि मग नंतर जे उरलेले 2 पर्याय दिसतील त्याच्यामधला जो अर्थ सगळ्यात वेगळा असेल तो नेहमी घ्यायचा. बरोबर आहे. हे एकदा तुम्ही नीट समजून घेतलं तर तुम्हाला इडिओमॅटिक फ्रेजेसचा अभ्यास तुम्ही कितीही केला तरी सुद्धा काही वेळेला जर एखादी अनोळखी इडियम आली तर मात्र तुम्हाला त्याचा अर्थ किंवा त्याचं उत्तर मात्र तुम्हाला लगेच काढता येऊ शकतं. कसं ते आता इथे बघा. अर्थात ही खूपच इडिओमॅटिक फ्रेज सोपी आहे आणि याचा अर्थही तुम्हाला माहिती आहे, हा भाग वेगळा आहे. तरी पण ज्यांचा अभ्यास झाला नसेल किंवा त्यांनी वाचलं नसेल तर त्यांना सुद्धा अशा प्रकारे कसं काय हे करता येईल तेही तुम्हाला समजेल. बघा, ग्रीस समबडीज पाम. पाम म्हणजे माहिती आहे तुम्हाला, बरोबर आहे. आणि ग्रीस म्हणजे काय ते माहिती आहे. आपण गाडीला मशीनला वगैरे जे ग्रीस वापरतात ते ग्रीस आहे. म्हणजे थोडक्यात आत्ता मी तुम्हाला काय सांगितलं, इडिओमॅटिक फ्रेजेसमध्ये असतं एक आणि अर्थ असतो भलताच. कळतं का? हे एकदा तुम्हाला नीट समजलं पाहिजे. जसं मी म्हटलं बघा, अंगाचा तिळपापड होणे. आता अंगाचा तिळपापड होणे म्हणजे काय, तुम्ही जसा तसा अर्थ घेणार का की अंग आहे आणि ते होतंय, किंवा तीळ आहेत आणि पापड आहेत आणि ते होत आहेत, किंवा अंगावरती तीळ आणि पापड असे दोन्ही पण होत आहेत, किंवा अंगाचा तीळ पापडाप्रमाणे उपयोग होतोय वगैरे, असलं काही होणार आहे का? नाही होणार आहे. का? तर अंगाचा तिळपापड होणे याचा अर्थ काय आहे हा तुम्हाला नक्की माहिती आहे. कळते का? मला हेच तुम्हाला सांगायचं आहे. अशाच प्रकारे इंग्लिशमध्ये सुद्धा जी काही इडिओमॅटिक फ्रेज तुम्हाला दिलेली असते त्यांचा अर्थ शोधायचा असतो, त्यावेळी तेच करायचं असतं. जर इथे दिलेले शब्द जर तसेच्या तसे खाली वापरले असतील ना तर समजून जायचं की ते चुकीचे पर्याय. जसं आता इथे बघा, सगळ्यात पहिल्यांदा बघा, टू पुट ग्रीस ऑन द पाम, म्हणजे हे चालणारच नाही. अर्थ तर लगेच समजतो की पामवरती ग्रीस लावायचं. दुसरं पण पामशी संबंधित आहे, पामिस्ट्री. तर हाताच्या रेषा बघून जे भविष्य सांगितलं जातं ते इथे दिले बघा. टू टेल समबडीज फ्युचर बाय रीडिंग लाईन्स ऑन द पाम. काही वेळेला विद्यार्थी काय करतात माहिती का, अशा जर माहीत नसेल ना तर जो सगळ्यात पर्याय मोठा आहे ना त्याला उत्तर म्हणून देत असतात. मित्रांनो, असलं काहीही करू नका. म्हणून मी सांगितलेली ही जी टॅक्ट आहे ना ती खास करून लक्षात ठेवा. कळलं का? की जे दिलेले शब्द असतात ना ते शब्द जर दिसत असतील तर, मोस्टली सांगतोय मी, नेहमीच तसं असतं असंही काही नाही आहे. तर इथे हे पण अर्थात चूक होणार आहे. इकडे पाम आणि डर्ट दिसते त्यामुळे हे पण चूक होणार आहे. आणि आता अर्थ बघा की पूर्णपणे वेगळा अर्थ आहे. ग्रीस समबडीज पाम म्हणजेच काय, टू ब्राईब म्हणजे लाच देणे. ब्राईब, लाच देणे हा याचा अर्थ झाला. दुसरं पण आहे ते पण खूप सोपं आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला नटशेल म्हणजे काय हे माहीत असेल तर नटशेल म्हणजे जसं कवच जे असतं ना एखाद्या फळाला, जसं कवट असतं बघा किंवा नारळ असतं, यांना जे कवच असतं, बरोबर ना, तर ते जे आहे फळाचं जे काही वरचं जे आवरण असतं, टणक असं आवरण, त्याला नटशेल असं म्हणतात. मग आता इन नटशेल म्हणजे काय, म्हणजे थोडक्यात काय, तर त्या फळाच्या आतमध्ये त्याचा गाभा असतो ना, म्हणजे थोडक्यात काय, त्या नटशेलवरनं तुम्हाला फळाच्या आतमध्ये घर कोणतं आहे ते समजतंय. बरोबर आहे. मी परत तुम्हाला सांगतोय, मी तुम्हाला ह्याचा अर्थ सांगत नसून की काही वेळेला इडिओमॅटिक फ्रेजेस कशा लक्षात ठेवायचा असतो, त्याचा अर्थ कसा लक्षात ठेवायचा असतो, त्या फ्रेजेसचा अर्थ कसा लक्षात ठेवायचा असतो हेही तुम्हाला इथे याच वेळेला मुद्दामून सांगतोय. कळले का? म्हणजेच फळाचं आवरण जो आहे ना याच्यावरनं आतमध्ये फळाचा गाभा काय समजतो, म्हणजे थोडक्यात ते फळ काय ते समजतं. बघा मी काय म्हटलं, थोडक्यात ते फळ काय ते समजतं. बघा आता परत याच्यासारखंच मध्ये पाम आणि ग्रीस असलेलं जसं आपण काढलं तसं आता नटशेल मधलं आपण हे काढूया. बघा हे पण काढूया, हे पण काढूया, हे पण काढूया. बघा अर्थ वेगळा आहे. इन ब्रीफ म्हणजे थोडक्यात. आता मी तुम्हाला काय सांगितलं, कवचावरनं थोडक्यात तुम्हाला समजतं की ते कुठलं फळ आहे. कळतंय थोडक्यात.
म्हणून हाच अर्थ फक्त बरोबर येणार आहे. पुढचं बघा, ही बिलिव्ड इन द हॅपीनेस ऑफ हिज. आता पुढे याच्यामध्ये एक होमोनिम आहे, कळलं का? म्हणजे सब्जेक्ट म्हणजे विषय, हे तर तुम्हाला माहिती आहे. जसं इंग्लिश हा सब्जेक्ट आहे, मॅथ्स हा सब्जेक्ट आहे, इकॉनॉमिक्स हा सब्जेक्ट आहे, बरोबर ना? तर तो सब्जेक्ट म्हणजे विषय हा आहे. सब्जेक्टचं अनेक वचन केलं सब्जेक्ट्स तर त्याचे दोन अर्थ होतात. एक अर्थ होतं प्रजा, कळतंय, आणि दुसरा अर्थ अनेक विषय. मग आता इथे काय आहे ते बघा, म्हणजे ही बिलिव्ड म्हणजे कोण ते माहीत नाही, पण तो जो कोण आहे तो काय करतो, तो प्रजाजनांच्या आनंदावरती तो विश्वास ठेवतो. थोडक्यात आपल्याला हे नाही बघायचं आहे. आता इथे काय दिले ते बघा, ज्या अर्थी तुम्हाला दिसतात की नाही हे दोन शब्द, बरोबर आहे. आता होतंय काय माहिती आहे का, फक्त तुम्हाला या दोन्ही शब्दांचे अर्थ माहीत नाहीत म्हणून तुम्हाला कदाचित त्याच्यामध्ये अवघड जाईल. पण ज्याला सब्जेक्टचा दुसरा अर्थ प्रजा म्हणून माहिती असेल ना, त्याला हे सहज समजेल. तर मित्रांनो, पहिला हा जो पर्याय आहे सब्जेक्ट, त्याचा अर्थ आपण बघितला आत्ताच, विषय किंवा प्रजा. पण इथे एकवचन आहे, त्यामुळे इथे हा घ्यायचा का काय घ्यायचा तर बघू आपण. थोडक्यात याचा अर्थ विषय आणि प्रजा आहे, पण ती एकवचनी प्रजा. सब्जुगेशन ह्याचा अर्थ काय माहिती आहे का, एखादी क्रिया केल्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दलचे वाईट वाटतं, मनात खेद उत्पन्न होतो, पश्चात्ताप आपण ज्याला म्हणतो, तो त्याचा सब्जुगेशनचा अर्थ आहे. तिसरा सब्जेक्ट्स, आत्ता सांगितल्याप्रमाणे अनेक वचनात सब्जेक्टचे दोन अर्थ होतात, कळलं का? एक अनेक विषय म्हणून सुद्धा होतो आणि प्रजा म्हणून पण होतो, तो अर्थ आहे. आणि तिसरा आहे सब्जेक्शन म्हणजे काय, तर एखाद्याची गुलामी, तुम्ही ज्या वेळेला पराधीन असताना त्यावेळेची जी पराधीनता जी असते त्याला सब्जेक्शन असं म्हणतात. म्हणजे थोडक्यात मला सांगायचं काय, इथे ही बिलिव्ड इन द हॅपीनेस ऑफ हिज सब्जेक्ट्स हेच उत्तर बरोबर येणार आहे. कळतंय? बघा मित्रांनो, व्होकॅबलरीवरती सुद्धा जर तुम्हाला ही थोड्याशा, जसं आता इथे ही जी टॅग मी सांगितली, ही टॅग थोडीशी लक्षात ठेवली तर तुम्हाला या व्होकॅबलरीवरची इथले 2 मार्क तर सहज मिळतात. ह्याच्यामध्ये मात्र थोडंसं जरा या जर सब्जेक्ट या शब्दाचा अर्थ माहीत असेल तर ते तुम्हाला समजतं. आता खालचं पण आहे बघा, ते पण इतकं सोपं आहे की अक्षरशः मग तुम्हाला सांगतो ना, 4थी-5वीतल्या मुलाला बॅटमन हा शब्द माहिती आहे, त्याच्यामधलं बॅट म्हणजे काय हेही माहिती आहे. इतकं सोपं इकडे दिलं बघा, अ चाइल्ड ट्राईड टू हिट अ बॅट विथ हिज बॅट. म्हणजे इकडे बॅट हे 2 शब्दांचा जो वेगवेगळा अर्थ आहे तो काय आहे तो इथे दिलेला आहे. आता बघा, बर्ड, कळलं का? बॅट हा बर्ड ठीक आहे माहिती आहे तुम्हाला. पण पुढचं अजून बघत झाला, अ मॅमल दॅट फ्लाईज. पक्षी हा उडतो, तसं सस्तन प्राणी कुठला उडत नाही. फक्त हा एकमेव सस्तन प्राणी बॅट हा वटवाघूळ असा आहे की जो उडत असतो. कळतंय? बरं, पुढचं काय दिलंय, अ वुडन ऑब्जेक्ट युज्ड इन क्रिकेट. तो अर्थातच ह्याचा अर्थ नाही आहे, तर तो ह्याचा अर्थ आहे, हे सहज समजतं. आणि पुढे अ क्रिचर म्हणजे एखादं प्राणी किंवा एखादा जीव जो असतो त्याला क्रिचर असं म्हणतात, त्यामुळे हा एक अर्थ आहे. म्हणजे आता बघा, हे बॅट बर्ड पण म्हणता येईल, ॲक्च्युली बर्ड नाही आहे तो, सायंटिफिकली तर काय आहे, मॅमल आहे की जे उडतं, त्यामुळे इथे बर्ड चालणार नाही, हे मात्र चालेल. बाकी वुडन तर चालणार नाही, हे तुम्हाला सहज समजतं. आणि क्रिचर जीव आहे, पण इथे एक्झॅक्ट अर्थ कुठला आहे तर तो हाच आहे, अ मॅमल दॅट फ्लाईज. बरोबर आहे मित्रांनो. ही व्होकॅबलरी करत असताना मुद्दा म्हणून राज्यसेवेच्या पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांना मी हे सांगू इच्छितो की मी माझ्या क्लासमध्ये अनेकदा हे सांगत असतो, पर्टिक्युलरली जे कोण राज्यसेवेला बसणारे आहेत, कारण का त्यांना रिटन इंग्लिश आहे, तर रिटन इंग्लिशसाठी जे काही तुम्हाला शब्द लागणार आहेत त्या शब्दांमध्ये मी तुम्हाला खरंच सांगतो मित्रांनो, जसं हा सब्जेक्ट हा जो शब्द आहे हा गोष्टीच्या पुस्तकांमध्ये असतो. म्हणजे मी मुद्दामून माझ्या क्लासमध्ये येणारा सांगत असतो, कमीत कमी 5 तरी गोष्टीची पुस्तकं वाचून काढा. कळलं? जे कोण आत्ताच नवीन राज्यसेवेची तयारी करत आहेत आणि अजूनही इंग्लिशला हात लावलेला नाही आहे, अशी जी कोण असतील त्यांना मी मुद्दामून सांगेन की दररोजचा अर्धा तास तरी अशी गोष्टीची पुस्तकं 4-5 वाचा. अकबर बिलबल घ्या, तेनालीराम घ्या, काय विक्रम आणि वेताळ घ्या, सिंहासन बत्तीशी घ्या, अशी जी काही पुस्तकं आहेत ना ती मुद्दामून इंग्लिशमधून वाचा, त्याच्यातली व्होकॅबलरी जमा करा. ही व्होकॅबलरी खूप महत्त्वाची असते की जी नंतर तुम्हाला ट्रान्सलेशनला उपयोगी पडेल. तर मित्रांनो, त्यासाठी आत्तापासून सुरुवात करायला घ्या. व्होकॅबलरीचे मार्क्स आहेत ना हे तुम्हाला त्याच्यामुळे सहज पडू शकतात, कारण का सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स सुद्धा आहेत, हे तुम्ही शेवटी किती पाठ करणार. असे इंग्रजीमध्ये बघाल तर 13 लाख शब्द आहेत. म्हणजे एखादी डिक्शनरी जर तुम्ही घेतली, लर्नर्स डिक्शनरीमध्ये सुद्धा 3 लाख शब्द असतात. आता त्या 3 लाख शब्द असतात, त्याच्यामधली कुठे नवनीतची जर तुम्ही डिक्शनरी घेतली तर त्या नवनीतच्या डिक्शनरीमध्ये ऑलमोस्ट 50 ते 60 हजार असे शब्द असतात. आता एवढे शब्द पाठ होणं तर कोणाला शक्य नाही आहे, त्यामुळे शब्द पाठ करण्याच्या भानगडीत न पडता, अँटोनिम्स सिनॉनिम्स पाठ करण्याच्या भानगडीत न पडता
जर तुम्ही त्या अँटोनिम आणि सिनोनिम पाठ न करता जर अशी गोष्टीची पुस्तक वाचून काढली तर त्याचा उपयोग तुम्हाला ट्रान्सलेशनला होईल, त्याचा उपयोग तुम्हाला प्रेसी रायटिंगला होईल, त्याचा उपयोग तुम्हाला निबंधासाठी होईल. कारण का शेवटी सोपे शब्द माहीत असणं हेच महत्त्वाचं आहे. बघा, तुम्हाला राज्यसेवेमध्ये निबंध लिहिताना काही साहित्य लिहायचं नाही आहे किंवा आयोगाचे पेपर सेटर हे नाही बघणार की बाबा हा खूप चांगला साहित्यिक आहे, हे बघणार नाही आहे. कळलं का? तिथे तुम्हाला इंग्लिश येते का नाही हे समजणं त्यांना खूप महत्त्वाचं आहे. कारण का प्रशासनामध्ये त्याचा उपयोग होणार आहे, म्हणून तुम्हाला ते दिलेले आहे. तर त्या प्रकारे थोडीशी वोकॅब्युलरी जमवा, इंग्लिशमध्ये मार्क्स सहज पडू शकतात. आणि मी तुम्हाला सांगितलं की रिटर्न इंग्लिश तर खूप सोपं असतं. परमनंट इंग्लिश येऊन जातं. 1 ते 1.5 महिना माझ्याकडे क्लास करायचा, तुम्हाला इंग्लिश आलंच पाहिजे, आयुष्यभर परमनंट इंग्लिश येईल, एवढंच फक्त मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, तरी झाली वोकॅब्युलरी. अजून काही पुढची वोकॅब्युलरी बघू याच प्रश्नपत्रिकेमधली. वोकॅब्युलरीवरचे या प्रश्नपत्रिकेमधले पुढचे प्रश्न बघा. द स्टेन्स ऑन द क्लोथ्स कॅन नॉट बी वॉश्ड आउट. स्टेन म्हणजे डाग, हे माहिती आहे. मग हे जे डाग आहेत हे कॅन नॉट बी वॉश्ड आउट, म्हणजे हे डाग न जाण्यासारखे आहेत. मग आता तर हे न जाण्यासारखे आहेत, अर्थातच इथे फक्त बघा हा एकच म्हणजे पुसता न येण्यासारखा, ज्याला अनडिलिबल असं म्हणतात. बाकी इलेजिबलचा अर्थ तुम्हाला माहिती आहे की जे वाचता येत नाही असं जे असतं त्याला इलेजिबल म्हणतात. इररिपेरेबल, रिपेरेबल माहिती आहे, इररिपेरेबल दुरुस्त न करता येण्यासारखं. क्युरेबल म्हणजे बरं होणारं, इनक्युरेबल बरं न होण्यासारखं. म्हणजे इथे फक्त हा एकच पुसता न येणारा हा एकमेव अर्थ बरोबर आहे. त्यामुळे इकडे हे उत्तर येणार आहे. कळतं आहे? पुढचं बघा, ही इज अ क्रुएल टायरंट. टायरंटचा अर्थ जुलमी असा आहे. जुलमी म्हणजे काय हे सांगायची तुम्हाला गरज नाही. आता ह्याच्यामध्ये इथे बघा, जुलमी याला मोनार्क चालणार आहे का, रूलर चालणार आहे का, किंग, एकसारखे दिसत आहेत ना, मग तर हे तर सिनोनिम कधीच होणार नाहीत, हे तर लक्षात ठेवायचं. कारण का इथे तुम्हाला 1 2 3 4 आकडे असे दिलेले आहेत की नाही, मग ते 4 आकडे दिलेत म्हणजे थोडक्यात तुम्हाला मला सांगायचं आहे काय बघा, की 4 आकडे दिलेत आणि हे तर तिन्ही समानार्थी आहेत, म्हणजे हे तर अजिबात चालणार आहेत. म्हणजे टायरंटला फक्त हा डिस्पॉट हाच फक्त येईल. डिस्पॉट म्हणजे पण असाच आहे, जो जुलूम करत असतो, हुकुमशाह वगैरे असतो, अशा प्रकार जो असतो त्याला डिस्पॉट असं म्हणतात. तर त्यामुळे इथे फक्त हे बरोबर आहे. कनिंग म्हणजे तुम्हाला माहिती आहे लबाड, धूर्त. कळलं का? तर तो लबाड किंवा धूर्त असतो, त्याला सिनॉनिम इथे काय तो विचारला. इंटेलिजंट तर चालणार नाही, कारण का इंटेलिजंटचा अर्थ तुम्हाला माहिती आहे. ब्राईट पण चालणार नाही, तेजस्वी आणि क्लेवर पण चालणार नाही. उरतो हा एकच बघा, क्राफ्टी. म्हणजे काही वेळेला जर तुम्हाला येत नसेल ना तर एलिमिनेशन पद्धत वापरा, नाहीतर अशा वेगवेगळ्या पद्धतीनं फक्त हे वोकॅब्युलरीचे प्रश्न सोडवायचे असतात. अर्थात कॉन्फिडन्स असेल तरच करा, नाहीतर उगच काहीतरी करायचं आणि काहीतरी व्हायचं. आता इथे ठीक आहे, हे सोपं आहे, म्हणजे तुम्हाला समजतं बाबा इंटेलिजंट असतो तोच ब्राईट असतो, म्हणजे इंटेलिजंट स्टुडंट हाच ब्राईट स्टुडंट आहे आणि तोच क्लेवर स्टुडंट आहे, हे तुम्हाला समजतं. कळतं का? इथे पण समजतंय. मोनार्क म्हणजे सम्राट, रूलर म्हणजे राज्यकर्ता आणि किंग म्हणजे राजा, म्हणजे इथे पण तुम्हाला समजू शकतं. तर अशा प्रकारे थोडंसं फक्त जनरल सेन्स जर तुम्ही वापरला तर तुम्हाला याच्यामध्ये सहज मार्क पडू शकतात. पुढचा वन वर्ड सबस्टिट्यूटचा आहे. तुम्हाला माहिती आहे ऑल पॉवरफुल कसं आहे. ओमनी हा शब्द ऑलसाठी आहे, बरोबर आहे. त्यामुळे हे जो पर्टिक्युलरली जो प्रिफिक्स आहे तो त्याच्यासाठी वापरला जातो. आता फक्त तुम्हाला ह्यांचे अर्थ माहीत असले पाहिजेत, बस एवढं झालं की समजलं. मग आता बघा, सायन्स तर तुम्हाला माहिती आहे, म्हणजे सायन्स म्हणजे विज्ञान आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ज्ञान हा शब्द आहे ना, म्हणून ओमनिशियंट याला म्हणतात सर्वज्ञ, ज्याला सर्व काही जाणतो, जो सर्व जाणतो तो सर्वज्ञ आहे. मग पॉवरफुल म्हटल्यानंतर हा होणारच नाही. प्रेझेंट सगळीकडे म्हणजे सर्वत्र असणारा, तोही इथे होऊ शकत नाही. पोटंट म्हणून इथे फक्त हा एकमेव शब्द येतो. अशा प्रकारचे वन वर्ड वोकॅब्युलरी म्हणजे वन वर्ड, अशा प्रकारचे वन वर्ड सबस्टिट्यूट मी माझ्या A to Z या पुस्तकामध्ये मुद्दामून दिलेले आहेत आणि त्याच्यामध्ये असे सफिक्स मुद्दामून सुरुवातीला देऊन मग तसंच सफिक्स प्रिफिक्स असं देऊन एकत्र काही शब्द दिलेत, ज्यामुळे तुम्हाला ते समजायला मदत होईल. बाकी पाठ करत असताना नेहमी मराठीतला अर्थ पाठ करा, कारण का शेवटी मराठीतला अर्थ समजणं महत्त्वाचं आहे. कारण का तुम्हाला हे एकदा माहीत झालं म्हणजे ह्याचा मराठीमध्ये अर्थ माहीत झाला, जसं मी म्हटलं तुम्हाला आता ओमनिशियंट लक्षात राहणार नाही तुमच्या, ठीक आहे. मग काय करायचं, ह्याच्याशी साधर्म्य असलेला एखादा शब्द आहे ना, तो कुठला जाण तुम्हाला आठवतोय बघा. जसं आता मी तुम्हाला सांगितलं सायन्स म्हणजे विज्ञान, विज्ञानामध्ये ज्ञान असतं. मग तिथे मी ओमनिशियंट म्हणजे सर्वाचं ज्ञान ज्याला आहे तो, म्हणजे तो सर्वज्ञ झाला. प्रेझेंट म्हणजे हजर असणे, म्हणजे सर्वत्र जो आहे. पोटेन्शियल माहिती आहे तुम्हाला, पोटंट कळलं का, मग त्याच्यावरनं तुम्हाला पॉवरफुल हा शब्द लक्षात राहू शकतो, ठीक आहे. पुढचं बघा, गव्हर्नमेंट बाय वन पर्सन. बघा, एकाच व्यक्तीकडून चाललं जाणार आणि विथ अनलिमिटेड पॉवर, ज्याच्याकडे अनियंत्रित सत्ता असते.
बरोबर आहे. मग अर्थातच ब्युरोक्रेसी चालणार आहे का? तुम्ही त्या ब्युरोक्रेसीचा पुढे पार्ट होणार आहेत, म्हणजे ब्युरोक्रेसी अजिबात चालू शकत नाही. डेमोक्रेसीचा तर काही संबंधच नाही आहे. आणि नन ऑफ दिस चालणार नाही, कारण का इकडे ऑटोक्रेसी दिलेलं आहे. ऑटो म्हणजे एक, हे माहिती आहे तुम्हाला, म्हणजे एकाची सर्वकंश सत्ता जी असते त्याला ऑटोक्रेसी किंवा हुकुमशाही असं म्हणतात, किंवा एकाधिकारशाही आपण ज्याला म्हणतो. बरोबर आहे. पुढचं बघा, व्हर्बल फ्रेजवरचं वाक्य आणि ह्याच्यामध्ये काही सेंटेन्स दिलेत खूप वेगळ्या प्रकारे, म्हणून मी जर डिफिकल्टी लेवल जास्त असलेला हा एक प्रश्न, एक वोकॅबलरीचा प्रश्न इथे आहे की जो व्हर्बल फ्रेजवरती आहे. बघा, करेक्ट सेंटेन्सेस विथ करेक्ट व्हर्बल फ्रेजेस, म्हणजे याच्यातलं कुठलं सेंटेन्स करेक्ट आहे की ज्याच्यामध्ये व्हर्बल फ्रेज ही करेक्ट वापरलेली आहे. तर मित्रांनो, आता इकडे बघा, जॉब्स आर हार्ड टू कम बाय. आता जॉब्स हे हार्ड आहेत हे तर समजते आपल्याला, पण टू कम बायचा याचा अर्थ काय? तर मित्रांनो, कम बायचा अर्थ आहे ना टू गेन, मिळवणे, प्राप्त करणे असा आहे. म्हणजे थोडक्यात काय की जॉब्स हे आता मिळवणं हे जरा कठीण आहे, कळतंय? म्हणजे या कंबाईचा अर्थ मिळवणे, प्राप्त करणे असा अर्थ आहे, आणि तो इथे बरोबर आहे. त्यामुळे ए हे वाक्य बरोबर आहे. पुढचं, आय थिंक आय एम कमिंग अप विथ कोल्ड, तर ते कमिंग अप नाही पाहिजे, कारण का कम अप म्हणजे एखादी कल्पना घेऊन पुढे येणे, तर इथे कमिंग अप न करता कमिंग डाऊन असं पाहिजे. म्हणजे हे वाक्य जर असं असलं असतं ना, आय थिंक आय एम कमिंग डाऊन विथ कोल्ड, तर मात्र हे वाक्य बरोबर झालं असतं. त्यामुळे हे वाक्य इथे चूक आहे, एवढं फक्त समजलं पाहिजे. आणि कम टू थिंक ऑफ इट, आय मस्ट राईट टू थँक हिम. कम टू थिंक याच्यामधली कम टू, कारण का बघा ना, साधं काही नाही समजलं ना तरी सुद्धा तुम्हाला दोन क्रियापदे त्यांच्यामध्ये टू वापरायला पाहिजे, एवढं जरी समजलं तरी हे समजेल. बाकी कम टूचा अर्थ आहे माहिती आहे का, पुन्हा ते एखादी गोष्ट चालू करणे, म्हणजे मला तो पुन्हा विचार केला पाहिजे की मी त्याला थँक म्हणण्यासाठी लिहिलं पाहिजे, असा याचा अर्थ आहे. म्हणजे थोडक्यात ही दोन फक्त बरोबर आहेत, म्हणजे ए आणि सी असलेला 2 नंबर पर्याय इथे फक्त बरोबर ठरतो. तर अशा प्रकारे हे झाले. अजून काही पुढच्या याच्या ज्या व्हर्बल फ्रेजेस किंवा काय जे काही पुढचे वोकॅबलरी आहेत ती आपण बघूया. या प्रश्नपत्रिकेमधले शेवटचे 2 वोकॅबलरीचे प्रश्न आहेत ते आपण बघू. ॲम्पल याच्यामध्ये काय विचारले त्याने, मोस्ट नियरली ऑपोजिट मिनिंग. बघा, मोस्ट नियरली ऑपोजिट म्हणजे थोडक्यात काय, तुम्हाला विरुद्धार्थी शब्द. मी म्हणतो इथे विरुद्धार्थी शब्द म्हणण्यापेक्षा म्हणजे तुम्हाला ह्याचा अर्थ समजला आणि हा अर्थ आपल्याला तुम्हाला माहीत असेल तर आपण शाळेमध्ये असल्यापासून ॲम्पल हा शब्द ऐकलेला आहे. ॲम्पल म्हणजे विपुल, खूप मोठ्या प्रमाणात, भरपूर, पुष्कळ, हा ॲम्पलचा अर्थ आहे. म्हणजे आय हॅव ॲम्पल ऑफ बुक्स, ही हॅज ॲम्पल ऑफ नॉलेज ऑफ कम्प्युटर्स वगैरे आपण असं रेग्युलर ऐकलेलं पण असेल. तर ॲम्पलचा अर्थ भरपूर आहे. मग भरपूर आहे त्याला बघा, भरपूरला सफिशियंट चालणार नाही. हे सगळे काय होईल, म्हणजे हे तर 2 त्यांच्यामध्ये काय होईल तुम्हाला दिसतंय बाबा की ऑलमोस्ट समानार्थी होतील आणि आपल्याला इकडे ऑपोजिट पाहिजे. मग समाधानकारक हा ॲम्पलचा कधीच विरुद्धार्थी होणार नाही. त्यामुळे किती प्रश्न सोपे विचारले त्या प्रश्नपत्रिकेमध्ये बघा, कळलं का? त्यामुळे हे ॲम्पलचा अर्थ भरपूर, मग अपुरा असा त्याचा थोडक्यात विरुद्धार्थी शब्द आहे. पुढचा बघा, खूप महत्त्वाचा आहे आणि हा थोडासा कन्फ्यूज करणारा आहे, पण कन्फ्यूज करणारा असला तरी सुद्धा बघा इथे ॲक्च्युली एक काय दिलं माहिती आहे का, लुक अ गिफ्ट हॉर्स इन द माउथ, अशा प्रकारे ती एक फ्रेज आहे. तर आता ही फ्रेज काय आहे ते बघूया. थोडक्यात आधी या वाक्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. तो काय बघा, वन शुड नॉट लुक अ गिफ्ट हॉर्स. म्हणजे गिफ्ट हॉर्स म्हणजे काय ते आधी तुम्हाला सांगतो बघा. समजा आपल्याला एखादी काहीतरी प्रेझेंट दिलंय आपल्या वाढदिवसाच्या दिवशी वगैरे, तसं आता समजा लहान मुलं असतील तर त्यांना काय करतील बघा, तो पेंढा वगैरे भरलेला असा जो घोडा असतो बघा, छोटासा बसण्याचा, लहान मुलांचा, 4-5 वर्षाची मुलं त्याच्यावरती बसतात बघा, असा जो आहे ना त्याला म्हणतात गिफ्ट हॉर्स. कुठलंही गिफ्ट असू दे त्याच्याबद्दल ॲक्च्युली ही फ्रेज आहे. पण आता इथे मी मुद्दामून गिफ्ट हॉर्स म्हणजे काय ते तुम्हाला सांगतोय, कारण का आपल्याला हे शिकत असताना, उत्तर शोधत असताना ह्या फ्रेजचा अर्थ कसा लक्षात ठेवायचा हेही समजलं पाहिजे. तर वन शुड नॉट लुक अ गिफ्ट हॉर्स म्हणजे एखाद्याने जो मिळालेला, जो गिफ्ट म्हणून जो हॉर्स मिळालेला आहे त्याच्याकडे इन द माउथ बघायचं नाही. म्हणजे लुक इन द माउथ म्हणजे समजा तुम्ही मला गिफ्ट हॉर्स म्हणून जर दिला तर मी असं तुमच्याकडे बघत बसलो, तुमच्या तोंडाकडे. आता मी पुढे काय करणार ते बघा, ॲज का, कारण का इट इज गिवन आउट ऑफ लव्ह अँड रिगार्ड्स, कारण का तो तुमच्यानं प्रेमापोटी दिलेलं एक ते टोकन असतं ते, कळलं का? म्हणजे तुमच्यावरती प्रेम व्यक्त करण्यासाठी. म्हणजे आपण म्हणतो ना की गिफ्टला महत्त्व नाही रे, त्याच्या मागे असलेल्या त्या भावनेला महत्त्व आहे, असं जे आपण म्हणतो ना, त्याच्यासाठी ही फ्रेज दिलेली आहे. म्हणजे एखाद्याने त्या गिफ्ट हॉर्स मिळाल्यानंतर एखाद्याच्या तोंडाकडे बघायचं नाही. कारण का, तर त्याच्या तोंडाकडे का बघायचं, उलट त्याने काय माहिती आहे का, तुमच्याबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी ते दिलेलं आहे ना गिफ्ट.
बस एवढं एकदा तुम्हाला समजलं तर आता बघा याचा अर्थ काय. बी फास्टिडियस. आता बी फास्टिडियस म्हणजे काय, म्हणजे एखादी व्यक्ती जर एखाद्या कुठल्याही गोष्टीच्या खूप डिटेलमध्ये ज्या वेळेला जात असते, अतिशय चोखंदळ असते की बाबा तिथे कुठं चूक असतं का मला, एकदम कसं सगळं परफेक्ट ॲक्युरेट असलं पाहिजे, असं जे सतत लक्ष ठेवून असताना त्याला फास्टिडियस असं म्हणतात. कळलं. पुढचं बघा, एक्झामिन ऑफ गिफ्ट क्रिटिकली, म्हणजे अगदी सावधानपणे, अगदी क्रिटिकली, म्हणजे अगदी कुठं काही व्यंग दिसतंय का वगैरे अशा प्रकारे जर परीक्षण करते तर असाही अर्थ इथे होत नाही. कारण का गिफ्ट दिल्यानंतर आपण त्याच्या तोंडाकडे बघणार, म्हणजे काय अरे काय गिफ्ट आहे काय यार, माझं वय काय आणि तू काय देतोस, अरे काय तू केवढा मोठा, तू केवढा श्रीमंत आणि तू हे एवढंच द्यायचं, त्यापेक्षा नाही आणलं असतं तर चाललं असतं, मला काय भीक लागली काय, म्हणजे थोडक्यात काय हे तर चालणार नाही, हे पण चालणार नाही. आता बघा, क्रिटिसाइज अ गिफ्ट. गिफ्टला क्रिटिसाइज करतं का कोणी, तर तेच इथं दिसतंय बघा. त्या गिफ्टलाच क्रिटिसाइज करतोय ना आपण, काय ॲक्च्युली आहे काय, त्याने प्रेमापोटी आक्षापोटी दिलंय, म्हणजे इथे त्याचा अर्थ हा आहे बघा, क्रिटिसाइज अ गिफ्ट. ते गिफ्ट दिलंय ना, ते काय आहे तर लव आणि रिगार्ड याचं टोकन म्हणून दिलेलं आहे की नाही, त्याच्यासाठी दिलंय ना, तर त्याच्या ऐवजी तेच काय करायचं त्या गिफ्टला, अरे असं गिफ्ट कोण देतं का, काय मला काय भीक लागली आहे का, तुला काय समजतंय का वगैरे वगैरे असं बोलणं. आणि सस्पेक्ट म्हणजे शंका व्यक्त करणे, त्याचं डाऊट घेणे गिफ्टबद्दल, तर तसं नाही. त्यामुळे इथे फक्त हा एकमेव अर्थ बरोबर ठरतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण राज्यसेवेचं 2017चा पेपर जो आहे तो बघितला. पेपर हा खूप सोपा होता, अर्थात मार्क्स मिळू शकतात. तसेच प्रत्येक पेपर सोपे असतात राज्यसेवेचे, मी मुद्दामून तुम्हाला सांगू इच्छितो, आणि त्याच्यामध्ये मार्क्स सहज मिळू शकतात. कळतंय. तर हे झालं. आता आपण पुढची प्रश्नपत्रिका नंतर बघणार आहोत.